काळजीपूर्वक लक्ष द्या. IMP गणित आहेत बाळांनो. प्रश्न काय दिलाय वाचूया, काय विचारलेलं आहे ते बघूया. दोन ट्रायंगल सिमिलर, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल कोणता दिलाय PQR. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू साइड कोणत्या बघ QR आणि MN. QR ला MNच असणार, MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर थेरम. ओके, थेरम मध्ये दिलेला आहे. आता आपल्याला दिलेला रेशो बट 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 area of triangle LMN. बाळांनो, LMN अंशात आहे, PQR छेदात आहे. मग यानं पक्षांतर करा म्हणजे LM ला भागा. LM अंशात राहील, PQ छेदात जाईल. 16 न गुणलेला आहे, 16 न जाऊन याला डिवाइड करा म्हणजे 9/16 एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट नंबर 1. फ्रॉम 1 and 2 ह्या दोन्ही साइड इक्वल आहेत. मग ह्या दोन्ही साइड कशा असणार इक्वल. इक्वल आणि QR 20 दिलाय बरं का बाळा. QR हा 20 दिलेला लक्ष ठेवायचं. फ्रॉम 1 and 2 MN square upon QR square is equal to 9/16. Taking square root on both sides, MN upon QR is equal to 3/4. But QR is equal to 20. QR ची किंमत 20 दिलेली आहे, बरोबर 3/4. MN इज इक्वल टू 3 भागलेला आहे वर गुणलं बाय 4. चारा पंचन 5 त्रिक 12 MN. दोन ट्रायंगल सिमिलर दिला बट गिवन मध्ये दिला एक पॉइंट काढला. नंबर 1, दोन ट्रायंगल सिमिलर, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. LMN अपॉन PQR इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. हे दोघं इक्वल आहेत. हे दोघं एका बाजूला घेतले. QR चा वर्ग 20 चा वर्ग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स भागलेला आहे वर गुणलं 4/5 5 त्रिक 15. घ्या पटपट पटपट.